अरे बाबा ह्याच्याकडे नारळ बघ कसं पाणीच नाही. सीट तर द्या खोलून. खोल की तुला तेवढं येत नाही बे. त्याला हागायला येतो. बरं जाता येतं दादर चौपाटी. काय ए लाक्या लाकिया. लाकिया. काढू नको. हे बघ. बाई मला की याड लाग गेले तुझ्या रूपाने याड लाग गेले. हे बाई निघूया का? चला चला चला. हॅलो मित्रांनो, वेलकम टू द बॉय इन शॉर्ट चॅनल. आज आपण जात आहोत आपल्या सगळ्या मित्रांबरोबर पाचगणीला. पाचगणीला जायचं कारण असं आहे की आमचा मित्र तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये अक्षय गोळे यांच्या सख्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि त्या लग्नाचा त्या सोहळ्याला आम्ही सगळे इथून आमचं तिथे काय बोलतात त्याला अस्तित्व तिथं आमचं असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे इकडनं निघालोय. आता आहे आम्ही पनवेल जस्ट क्रॉस केलंय. ब्लॉग थोडा लेट चालू केला पण ठीक आहे. तर आपल्यासोबत आता आपली गाडी चालवतोय प्रशांत भाई पिंगळे आणि पाठीमागे आपल्यासोबत आहे सुद्या आणि इकडे मध्ये आहे आपला पोपट, तो घनसोलीवरनं आलाय डायरेक्ट. आणि इकडे शरद भाई मोंडे आणि पाठीमागे आपला मया आहे आणि प्रशांत वरकडे पण आहे. अरे प्रशांत इंगळे नाही आलेला आहे कारण तो गेलेला आहे बाहेरच्या गावी, तर तो येऊ नाही शकला. ठीक आहे. तर त्यांची जागा आपल्या दुसऱ्या मित्रांनी पण भरलेली आहे, त्यामुळे आपली या सीटा कधीच रिकाम्या राहत नाही. तर भेटू आपण आपला पुढच्या वाटचालीमध्ये. आता बघू शकता तुम्ही आपली गाडी कोणत्या जोमात आहे. 100चा स्पीड तर आता पकडलाय सध्या. अजून एक्सप्रेस वे तर थोडा स्टार्ट झालाय, अजून पुढे लागायचा पण आहे अजून. तर भेटू आपण पुढे. आता जिकडे इकडे थांबू आणि काय काय होतंय अक्षयच्या भावाच्या लग्नामध्ये ते आपण बघू याच्या पुढे. तर मित्रांनो, जसा आपला नवनिर्वाचित आपला मिसिंग लिंक रोड एक्सप्रेस वे चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता, न्यूजवर तुम्ही बघितलं असेलच, तर तुम्ही आज आपल्या व्लॉग मध्ये सुद्धा बघू शकता की कसा आहे. हा जरा सुद्धा खड्डा नाहीये, काही नाहीये. याचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामधले जेवढे तेवढे नावाजलेले सगळे मंत्री लोक होते ते सर्व लोक आलेले. आणि हा बघू शकता कसा आहे त्याचा ओव्हरऑल व्ह्यू. तर आम्ही पहिल्यांदा या मिसिंग लिंक वरती आलोय. हा कुठे मिसिंग होता माहित नाही एवढी वर्ष, पण आता चालू झालंय तर आम्ही त्याचा आनंद घेतोय. पूर्ण येलो कलरच्या लाईट्स लावल्यात, येणाऱ्यांसाठी व्हाईट कलरच्या लाईट्स आहेत. आणि आपली पोरं पण सगळी मिसिंग लिंकची मजा घेतात. या मिसिंग लिंक मध्ये मिसिंग झालेत सगळी पोरं. मी सेकंड टाइम इकडे होतोय. त्या टाइमला उद्घाटन झालं तेव्हा पण मी इकडे होतो आणि आता पुन्हा आलो इकडे. बोलवलं होतं उद्घाटनामध्ये मी रिबीन कापायला हाच होता. मी तुमच्यासाठी काय काय केले. भारताचा सर्वात मोठा बोगदा मिसिंग लिंकचा हा सगळ्यात मोठा बोगदा नॉन स्टॉप जो आपला पुण्याला जाण्यासाठी 1 तास आपला पूर्ण वाचवणार आहे. तर हा अशा पद्धतीचा मिसिंग लिंक आहे. बघा तुम्ही आतमध्ये कसं आहे, किती सुंदर आहे. काच खाली करतोय, काच खाली करून तुम्हाला व्ह्यू दिसतोय आज. हा वाला शॉट, वाव व्ह्यू तर बघा भाई. मित्रांनो, आम्ही थांबलोय पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आम्ही पितोय आनंद वडापाव. स्पेशल आम्ही पितोय आनंद वडापाव यांचा खडी साखरेचा स्पेशल चहा.
त्यासोबत हे गुड्डेचे बिस्किट संपवलेलं आहे. ॲक्च्युली हा दुसरा चहा आहे आणि प्रोप्रा प्रशांत पिंगळे ब्रँडिंग आहे. इकडे खडीसाखरेच्या चहाची खूप क्रेज आहे. एक इकडे आहे वडे पण आले, वडे आलेत आणि इकडे बघू शकता, इकडे या साईडला पोपट बसलाय. पोपटच्या मागे दुसरं खडीसाखरेचा चहा. म्हणजे खडीसाखर यांनी काय करून ठेवलंय माहिती नाही, पण मस्त वाटतंय. एक वेगळा अनुभव आहे. मी एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा. बघून त्याला उचकी लागली तो सुद्या झोपला गाडीत, तो तर काय आला नाही. असू दे, आपण वडापाव खाऊन मजा करू. आम्ही मजा करतो, तुम्ही मजा करा. खडीसाखरेच्या चहाने उचकी जाईल. सुंदर सुंदर अप्रतिम बाप अनुभव आहे हा. तुम्हीही आलात कधी तर घ्या. इथे आय थिंक जवळ प्रतिबालाजी देवस्थान आहे, तर म्हणजे नियर बायच आहे. जर कुठे सर्च केलं गुगलवरती तुम्हाला इझिली मिळून जाईल. मित्रांनो, आपण फायनली सातारा पाचगणीमध्ये पोचलेलो आहे. ॲक्च्युली सकाळी 7 वाजता पोचलो इथे सुद्याच्या घरी आणि आंघोळ वगैरे केली. झोपलेलो 3 तास आणि 3 तास झोपून झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी माझी टी शर्टच नाही आणली, ती घरी राहिली होती. मग आंघोळ करून झाल्यानंतर मी तीच बनियान घालायची सोडून सुद्याच्या मागे लागून त्याची टी शर्ट घेतली आणि ही पण मला चांगलीच दिसते, मला माहिती आहे. आणि प्रशांतनी पण अजून नाही, आणि आंघोळ केला नाही. हे सगळे झोपले होते. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. ते पोपट आहे, आंघोळ करून चहा नाश्ता मिरची खाऊन बसलाय. मया झोपलाय. सुद्याला लग्नाची गाडी डेकोरेट करायचं काम दिलंय अक्षय गोळेनी आणि फोन करून असं सांगितलं की गाडी तू हे कर. तर तो त्या टेन्शनमध्ये बसला. इथे आतमध्ये इथे आम्हाला सुद्याच्या मम्मीने नाश्ता बनवून दिला. पोहे आटो पूर्ण खाली झाला. परत गावच्या म्हशीचं प्युअर दूध होतं ते आम्हाला दिलं. त्या दुधाचा चहा, त्यासोबत गुड्डे बिस्किट दिलं. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सुद्याचं गावचं घर. खूप सुंदर अशा शांत ठिकाणी असं त्याचं घर आहे. त्या साईडला धरण आहे, तिथे तुम्हाला थोडंसं पाणी वगैरे दिसत असेल. इथे हां, या स्पॉटला. आणि हा असा अंगणातला व्ह्यू आहे. गावाकडची सकाळ ही खूप सुंदर आहे. इथे आम्ही मागच्या वेळीही आलो होतो. आता याचा आणि वरच्या साईडला रोड आहे, इथे वरून गाड्या वगैरे जातात आणि इथून आम्हाला रोडवर आम्ही आमची गाडीवरती पार्क केली आहे. तर हा असा रोड आहे वरती जायला आणि हे इकडे घर आहे. म्हणजे इथे स्टे आहे आमचं. आंघोळ वगैरे केली मस्त. जाऊ लग्नाला जेव्हा मूड होईल तेव्हा. बाकी इथला वाईब तुम्ही चेक करू शकता. मी वरती टेरेसवर झोपलो होतो. वरती मस्त खाट वगैरे आहे. आणि मागच्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा इथे आग वगैरे पेटवून इथे आम्ही कोंबडा वगैरे भाजला होता, जे तुम्ही माझ्या रीलमध्ये बघू शकता, जे मी टाकली होती. दमायला झालं आहे भरपूर, कारण आम्हाला पोचायला एवढा वेळ लागला नसता, पण आम्ही खूप मध्ये असं थांबत आलो, त्यामुळे आम्हाला तसा उशीर वगैरे झाला. बाकी काय नाही, आता थोडासा आराम करतो, झोपतो. त्यानंतर बघू संध्याकाळी काय प्रोग्राम आहे. तिकडे नवरदेव रेडी होतोय नाही होत आहे, आणि नवरदेवासाठी ही गाडी पण आम्हाला पाठवायची आहे डेकोरेट करून. तर नवरदेवाला ही गाडी दिल्यानंतर आम्ही कोणत्या गाडीने फिरायचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये जरा डिस्कशन करतोय. ते डिस्कशन झाल्यानंतर कळेल की काय होणार आहे पुढे. मित्रांनो, ही आहे सुद्याच्या घराची बॅक साईड आणि इथे अशी चूल आहे.
आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा तो कोंबडा इथेच कापला होता आणि आतल्या रूममध्ये बनवला होता. आणि हे त्याच्या घराच्या मागे एक आंब्याचं झाड आहे. बरेच आंबे लागलेत, कलम आहे भरपूर, पूर्ण भरला आहे शाप. आणि इकडे अशी केळीची झाडं बिडं, मस्त माहोल आहे. वरती काय ते प्रोग्राम आहे, तिकडे गाणी लागली आहेत. आणि इथे ॲक्च्युली कधी गरम असं होत नाही, कारण महाबळेश्वरच्या जवळचाच गाव आहे हा, त्यामुळे इथे गरम नावाची गोष्ट होत नाही कधी. तर आम्ही आता इकडनं निघालो आहे, बॅगा वगैरे घेतल्यात. माझ्या मागे माझी सगळी गँग आहे. आणि नुकतंच आम्हाला समजलं की आमची गाडी उन्हामध्ये एकदम तळफळत अशी तापली आहे, तर त्या गाडीमध्ये आम्ही शिजणार आहे आतमध्ये जाऊन. तर गेल्या पहिला AC लावायची आहे आम्हाला या गाडीमध्ये. सगळी गरम वाफ जी आहे ती बाहेर गेली पाहिजे, नाही तर आम्हाला शिजी शॉट होईल. शिजी शिजा आता गाडीत बसून. तर आम्ही आता निघू डायरेक्ट अक्षय गोळेच्या इकडे. मम्मी येते ना. आणि तिकडे जाऊन थोडं चेंज वगैरे करू, काय लग्नासाठी कपडे वगैरे असतील ते घालू. या व्लॉगमध्ये जास्त काय लग्न कव्हर नाही करणार आहे, तरी ठीक आहे, जेवढं करता येईल तेवढं आपण करू. मित्रांनो, मुंबईवरनं पोरं मागवलेत बॅनर बांधायला. सुतळ अक्षय गोळेची पोरं मुंबईवरून आलेत, बॅनर बांधतायत. करंट लावून जाशील घालायचं लाईट त्यांच्या मर्जी कुठे बोलायला. तोरणाने बांधून टाकलं, तोरण तोडून इथे बॅनर आपला बांधायसाठी माणसं मागवली आहेत, तर ती त्यांचं काम करते. आणि तो आपला शेट सारखा इथे उभा राहिलाय. हे छोटी वो सुतली भिगा पाणी में. जस्ट हॉलच्या इथे थांबलोय, खूप वेळ झाला. आणि जस्ट मला अशी नजर पडली की अक्षय इथं पैसे मोजतोय त्याच्या भावाच्या लग्नात उडवायसाठी. नुसता बंडल आणलाय मोठा मोठा, आणि दुसरा बंडल कुठे आहे? एंट्रीसाठी फक्त एंट्रीसाठी. आता आम्ही नाचताना हे सगळे पैसे उडवणार आहे अक्षयच्या नावाने. म्हणजे तो नाही उडवणार आहे, उडवणारा आमीच आहे. सगळ्यांना वाटणार सगळ्यांना वाटतं त्यांनी जमवून आणलेत मुंबईवरनं. आणि भेटू आता आपला डीजे वगैरे जेव्हा लागल ते. मेरा नाम मेरा टार टार्स बॉय शॉट्स. आता नाचायचं. इच्छी बहिणा हा ई सही. ते गाणं लाव, काळी महिना झाली तरुण. उंगत लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. गुलाबजाम, कुर्मा भाजी, डाळ भात, पुरी, लोणचं आणि पापड. बेस्ट जेवण जेवण. भाव्या पुढे चिस्तीत घोडा वराला पाहिजे चढ चारी पाय या बात याला म्हणायचे घरात याला म्हणायचे गौतमीची झलक बरं का. अरे सारा पब्लिक तिकडे बघताय, सारा पब्लिकला काठ हलत दाखवायचे. जाग्या काठ हलत पाहिजे, जाग्या कसं कसं.
शेडो सोड मग पाय खाली लाईट तर दाखवा. काय दिसत जून में चलो भाई, जून में चलो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आपला हा साताऱ्याचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खाली बघतोय कारण इथे खाली काय दिसत नाही, पाय खाली रात्र झाली आहे, 12 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय सध्या अक्षय गोळेच्या घरी, जे म्हणजे नवऱ्याचं घर आहे. तर आम्ही तिथे चाललो या अंधारातनं, सगळी गँग आहे सोबत. तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि आपले आधीचे सगळे ब्लॉग एन्जॉय करा, सगळे ब्लॉग शेअर करा. बस बाय. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी, माझान राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या